हिंदी बिग बॉस सीझन 19 घरातून बशीर अली एविक्ट झालेला आहे। काल त्याचे इंटरव्ह्यूज बाहेर आलेले आहेत आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये त्याने बरेचसे प्रश्न उपस्थित केले, बरेचशा पॉईंट्सवरती त्याने सलमान खान आणि मेकर्सवरती पण क्वेश्चन मार्क उपस्थित केला। त्यांनी काही गोष्टी पुढे ज्या आणल्या नाहीत किंवा डिस्कशन झालं नाही वीकेंडच्या वारमध्ये त्याच्याबद्दल त्यांनी बोललं। तर कालच्या त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तो एक मुद्दा जो प्रणीतचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये प्रणीत आणि त्याचा ग्रुप बसलेला असताना एक डिस्कशन चालू होतं बशीर अली आणि त्याचं बिग बॉसच्या घरातल्या रिलेशनबद्दल। तर त्यामध्ये एक स्टेटमेंट आलं होतं, तर ते स्टेटमेंट फक्त घेऊन प्रणीत मोरेला ट्रोल करण्यात आलं, त्याला काय काय बोलण्यात आलं आणि तोच मुद्दा परत एकदा त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आला बशीर अलीला। त्याच मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहोत आणि तुम्हालाही तुमचं मत मांडण्याची मुभा असणार आहे खाली कमेंट बॉक्समध्ये। पहिले तर तुम्ही व्हिडिओ ऐका। मैचिंग करवाता रहेगा बेटा, बहन भी बनाना है, भाई भी लड़ना भी, भाई भी भैया भी सही भी। बशीर तो बहन पे भी खुश हो, लेकिन ऐकलात व्हिडिओ। पहिले तर इथे बसून सर्वजण डिस्कशन करतायत, सगळ्यांच्या रिॲक्शन्स आहेत आणि बऱ्यापैकी दोघा तिघांचे स्टेटमेंट आहेत। याच्यामध्ये सगळ्यात शॉकिंग आणि चुकीचं स्टेटमेंट आहे, मला वाटतं तो आवाज फराना भटचाच आहे। थोडासा तिने ओठांवरती असा हात ठेवलाय त्यामुळे कळून येत नाही कोण बोललंय, पण आवाज तरी त्या फराना भटचाच वाटतोय। पहिलं कोणतरी म्हटलंय इनको घर में रिश्ते बनाना है, बहन भी बनाना है, भाई भी बनाना है। तर फराना त्याबरोबर लगेच सेकंड म्हणते हा बहन भी, सैया भी, भैया भी। तर फरानाचं सगळ्यात चुकीचं स्टेटमेंट हे होतं, फरानानेच केलेलं स्टेटमेंट वाटतं ते, कारण आवाज तिचाच आहे आणि सगळ्यात चुकीचं स्टेटमेंट हे फरानाच होतं ॲक्च्युली। तर त्यानंतर प्रणीतचं स्टेटमेंट होतं बशीर को बहन भी चलेगी। त्याच्या मागचा एक्झॅक्ट कॉन्टेक्स्ट काय होता हा कोणीच ब्रेक नाही केला। प्रणीत मोरे काय तुमच्या माझ्यासारखा एक साधा माणूस नाही, तो इथं बसून गप्पा मारताना उगाच काहीतरी स्टेटमेंट करतोय। त्याच्या मागे आहे ना काहीतरी त्याचं वेगळाच जोकचा पार्ट होता, काहीतरी त्याचा वेगळाच जोकचा रोस्टिंगचा पार्ट होता, तो तुम्हाला कळला नाही आणि लोक उगाच काहीतरी फालतूचे मुद्दे बाहेर डिस्कस करतायत आणि ट्रोल करतायत। याच्यामध्ये पहिलं तर तिथे बिग बॉसच्या घरातलं डिस्कशन चाललेलं आहे, बशीर अलीच्या पर्सनल लाईफबद्दल किंवा त्याच्या फॅमिली लाईफबद्दल किंवा बाहेरच्या लोकांबद्दल त्याचं डिस्कशन तिथं चाललेलं नाही आहे त्यांचं। तर बस घरातल्या रिलेशन्सबद्दल डिस्कशन, तुम्ही घरामध्ये कसं वागताय, कसे रिलेशन्स बनवताय, कोणते रिलेशन्स बनवताय याबद्दल। तर पहिलं तर या व्हिडिओला आणि तुम्ही बाहेरच्या रिलेशन्सला तिथे तुम्ही एकत्र करू नका। घरामध्ये तुम्ही बॉन्ड बनवता, रिलेशन बनवता त्याबद्दलचं ते आहे, त्यामुळे बाहेरचे रिलेशन्स तुम्ही तिथे एकत्र करू नका। कुटुंबासाठी तर हे स्टेटमेंट नाहीच आहे। सक्की बहीण, सक्का भाऊ, सक्की आई, पप्पा, काही आहे ह्यांना तुम्ही तर जोडूच नका ह्याच्याबरोबर। खूप चुकीचं आणि एकदम खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही जोडून ह्या गोष्टी करताय। त्यानंतर फक्त प्रणीतला हायलाईट करून तुम्ही कुणाला निगेटिव्ह करायचा प्रयत्न करता, प्रणीत मोरेला। फरानाला का नाही बोललं जाते, लोक ज्या उद्देशाने बोलतायत कम्युनिटी वगैरे मध्ये आणतात, तर फराना तर त्याच कम्युनिटीमधून आहे ना, मग फरानाला पहिलं बोला तुम्ही। फराना अशी कशी काय बोलू शकते, सैया भी, भैया भी। सगळ्यात आधी फरानाला तुम्ही टॉन्ट मारा, फरानाला ट्रोल करा। त्यानंतर मला तर असं म्हणायचं आहे की प्रणीत मोरेचं स्टेटमेंट हे त्यांनी एक वेगळ्याच उद्देशाने दिलं होतं, तेही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कसं असतं ना, एखाद्याला कावीळ झाली असेल ना, कावीळ, तर त्याला सगळं जग पिवळं दिसतं। माणूस आहे ना, माणूस आपल्या नजरेतून जग बघतो, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या विचारातून सगळ्यांना भाबतो की तोही तसाच असेल, हाही तसाच असेल, तो असा बोलला म्हणजे त्याचा उद्देश हाच असेल। या सगळ्या गोष्टी माणूस जे स्वतःच्या मनामध्ये असते, डोक्यामध्ये असतं, ते सगळं बोलत असतो। तर हे त्याचे विचार नाही आहेत, हे तुमचे आमचे विचार आहेत की समोरच्यानी डोळा मारला म्हणजे तो लाईनच मारतोय, असं नसतं। डोळा मारला म्हणजे त्याला वेगळं पण काहीतरी इशारा करायचा असेल, वेगळा पण काहीतरी बोलायचं असेल। इशारा काही फिक्स नाही की त्याच गोष्टीसाठी असेल। त्यातल्यात तुम्ही प्रणीत मोरे सोडूनच द्या, हे सगळं उगाच फालतूचे इमेज खराब करून पब्लिसिटी कमी करण्याची कामं आहेत, बाकी काही नाही। तर उगाच सगळे यूट्यूबर, सगळे रिस्टार त्याच्या बशीर अलीच्या फॅमिलीला, त्याच्या पर्सनल लाईफला त्याबद्दल जोडून उगाच इश्यू अजून खूप मोठा क्रिएट करतात। प्रणीत मोरे स्टँडअप कॉमेडी नाही, त्याची सोच आपल्यासारखी सस्ती आणि हलकी नाही आहे। तो एकदम डीप थॉट करतो, एकदम डीपली त्याचे स्टेटमेंट असतात, अक्षरशः कधी कधी विचार करून त्याचा अर्थ काढावा लागतो। तर मला तर असं वाटतं प्रणीतच्या बोलण्यामागे उद्देश असा होता की घरामध्ये तुम्हाला माहिती असेल बशीर अलीला लोक जास्त करून काय चिडवत होते, समोरची टीम म्हणजे अभिषेक म्हणा किंवा ह्यांची टीम काय चिडवत होते, लचकीला। आता हे सगळे स्टेटमेंट मी देत नाही, हे सगळं ते घरात जे काय झालंय आणि घरामध्ये जे काय होतं त्याच्याबद्दल आपण बोलतोय। तर बशीर अलीला लचकीला म्हणून चिडवत होते। आता लचकीला कोणत्या उद्देशाने बोलत होते वगैरे तुम्हालाही माहिती आहे। जास्त दूरची गोष्ट नाही, परवा मालती पण जेव्हा घरामध्ये गेली तेव्हा मालती स्वतः अमलला काय विचारत होती, अरे बशीर स्ट्रेटच आहे ना, असं काहीतरी त्यांचं डिस्कशन चाललं होतं। आणि त्यावरती अमलने पण कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन नाही दिलं किंवा अमलने जाऊन बशीरलाही बोलला नाही की अरे ती अशी बोलत होती किंवा काय। ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचार जर केला तर प्रणीतने जो जोक मारला होता ना, रोस्टिंग केली होती, ती तुम्हाला कळेल। प्रणीतच्या म्हणण्यानुसार कसं होतं, अरे तुम्ही भैया सैया हे जे म्हणताय ना, भैया सैया हे काय बनवण्याची गरज नाही आहे, त्याला बहीण जरी बनवली त्याने तरी ओके, काफी आहे, कारण त्याला हे बाकी सगळं बनवण्याची गरज नाही आणि हे वेगळे सगळे रिलेशन बनवून पण त्याला काही फायदा नाही आहे, असा त्याचं एक रोस्टिंगचा प्रकार होता, टाईप होता। आणि त्याने एक प्रकारे तिथे बोलताना त्याला रोस्ट केलं आहे ते, ना की हे तुम्ही जे म्हणताय ना बहन के साथ भी वगैरे, हे अत्यंत चुकीचं आहे। उगाच तुम्ही इश्यू बनवताय, कम्युनिटी इश्यूमध्ये आणताय, तर उगाच या गोष्टीमध्ये आणून ज्या ओपनली डिस्कस होऊ शकत नाहीत तर कशाला उगाच मध्ये आणताय। आणि कुठेही त्याचं कुटुंब, त्याची सक्की नाती इथे
डिस्कशनमध्ये येतच नाहीत. हे सगळं चाललंय फक्त बिग बॉसमधलं घरातल्या रिलेशन्सबद्दल, ना की बाहेरच्या रिलेशन्सबद्दल. त्यामुळे हे सगळं डिस्कस करून तुम्ही घाण करणारे, बाकी काही नाही करणार. तर हे नक्कीच वाटतं की त्यांनी हा रोजच्या हिशोबानेच केलेलं स्टेटमेंट होतं. त्याला बहीण रिलेशन ओके आहे, त्याला गरजच नाही बाकी कुठल्या रिलेशन्सची. कारण परत एकदा समजून जावा, त्याला जे म्हणलं जात होतं घरामध्ये लचकीला वगैरे, त्या उद्देशाने होतं ते. उगाच असले स्टेटमेंट पुढे आणून समाजामध्ये द्वेष निर्माण करणं किंवा एखाद्या माणसाबद्दल द्वेष निर्माण करणं, ह्या गोष्टी करू नका. तुम्हाला तुमचं मत मांडण्याची पूर्ण मुभा आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. पण परत एकदा सांगतो, चांगल्या भाषेमध्ये, सौम्य भाषेमध्ये. इथे शिव्या वगैरे देऊन जर तुम्ही कुणालाही द्या, तुम्ही प्रणितला द्या, बशीरला द्या, हवा असेल तर मला पण द्या. जर बोलणार असाल ना तर तुमची कमेंट ही पुढे येणारच नाही. मी तुमची कमेंट ही व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये असेल तरच ॲक्सेप्ट करेन, नाही तर तुमची कमेंट पुढे येणार नाही. तर पहिली तर गोष्ट, चांगल्या भाषेमध्ये कमेंट करा, मत मांडा. प्रणितला तुम्हाला कोण योग्य वाटतोय, ह्यामध्ये प्रणित चुकीचा वाटतोय, बरोबर वाटतोय, योग्य शब्दात मांडा. एकही शिवी मला नाही पाहिजे कमेंट बॉक्समध्ये, कोणासाठी पण, बशीरसाठी पण, प्रणितसाठी पण, कोणासाठी पण. मला माझा कमेंट बॉक्स कसला घाण नाही पाहिजे. हा मुद्दा सुद्धा थोडासा विचार केला, क्रिटिकल आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, क्रिटिकल मुद्देच आपण डीपली आणि चांगल्या प्रकारे विचार करून बोलत नाही, त्याच्यावरती त्याच्या मागचं कॉन्टेक्स्ट समजून घेत नाही. तर मला तरी हे असं वाटतं, तुम्ही तुमचं मत चांगल्या शब्दामध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. हे सगळे निगेटिव्ह व्हिडिओ तर खूप व्हायरल झालेले आहेत. आपला हा व्हिडिओ पुढे गेला तर याच्या मागचा एक ॲडिशनल असा उद्देश पुढे येऊ शकतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.